आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा शाखेच्या वतीने येत्या 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आणि पूजनीय श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा शहरातील खामतलाव परिसरात सीडबॉल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। हा महोत्सव केवळ पर्यावरणपूरक उपक्रम नसून भविष्यातील निसर्ग समृद्धी आणि शाश्वत शेतीकडे घेऊन जाणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। या महोत्सवात तब्बल 1,00,000 सीडबॉल जंगलात, नदीकाठच्या मोकळ्या जागांमध्ये तसेच डोंगरदऱ्यांमध्ये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत रजनी सोनकुसरे यांनी दिली आहे। मी रजनी महेश सोनकुसरे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भंडारा इथं आम्ही 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आणि पूजनीय श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदाच सीडबॉल महोत्सव घेत आहोत। ह्या सीडबॉल संकल्पना याच्यासाठी की जेव्हा आपण बीज संस्कार करू आणि ते जमिनीमध्ये टाकू तर ह्या बॉलला वाढवण्यासाठी निसर्ग वाढवतो, पाणी कमी लागते, जमिनीची पण तेवढी आवश्यकता नसते की आपल्याला जमीनच असायला पाहिजे। जिथं रिकामी जागा असेल, नदीच्या काठावर, नहराच्या ठिकाणी, जिथं पडीत जमीन असेल अशा ठिकाणी हा सीडबॉल टाकायचा। पाऊस पडला की निसर्ग त्या बीजला वाढवतो आणि आपली ही वसुंधरा हरीभरी होईल। आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही यावर्षी 1,00,000 सीडबॉल लावण्याचा संकल्प आहे। तरी भंडाराकरांना अशी विनंती करते की 12 मेला खामतलावर संध्याकाळी 5 वाजे आपण हा सीडबॉल महोत्सव घेणार आहोत। तरी जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमात येऊन सीडबॉल आपल्या हाताने तयार करावे अशी मी विनंती करते। धन्यवाद।